अगदी या महत्त्वाच्या बातमीवर एक नजर टाकणार आहोत। अहिल्यानगर मनपा निवडणुकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। एकूण 278 उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहे, तर 63 जागांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या आकडेवारीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणी केंद्राबाहेरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। एकदा पाहूयात। नगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। एकूण 68 जागांसाठी जे आहे काल मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे। एकूण 283 उमेदवारांचं जे भवितव्य आहे ते आता ईव्हीएमच्या माध्यमातून कैद झालेलं आहे। काल 345 मतदान केंद्रांवर जे आहे मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे। 70 शाळांमध्ये जे आहे मतदान केंद्र पार पडलेले होते। यामध्ये 2000हून अधिक पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कर्मचारी तैनात झालेले होते। एकूण 17 प्रभागांसाठी जे आहे ही मतदान प्रक्रिया पार पडलेली होती। यामध्ये आता आज मतमोजणीचा दिवस आलेला आहे। मतमोजणीसाठी जे आहे सकाळ प्रशासकीय तयारीला वेग आलेला आहे। प्रशासनाकडून ओळखपत्र जे आहे प्रशासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना आता प्रशासनाच्या ओळखपत्रासह जे आहे आतमध्ये सोडत आहेत। आतमधली जी तयारी आहे ती देखील आता सुरू झालेली आहे। एकूण मतमोजणीसाठी जे आहे 68 टेबलांवरती जी आहे मतमोजणी तयार करण्यात आलेली आहे। यामध्ये 17 पोस्टल आणि उर्वरित 51 टेबलांवर जे आहे ईव्हीएमच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे। त्यामुळे एकंदरीत थोड्याच वेळामध्ये जे आहे मतदानाची कल येण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे मतदारांनी कोणाच्या पार्ट्यामध्ये कौल दिलेला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर। तर अहिल्यानगरमधील मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। या सर्व घडामोडींकडे आपलं लक्ष असेलच। आणखी